हाय एव्हरीवन, आय होप यू ऑल आर डुईंग ॲब्सोल्युटली अमेझिंग. मी श्रुती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते माझ्या अनादर व्लॉगमध्ये. आज कारमध्ये आम्ही दोघंच जण दिसत आहोत, कारण ऑलवेज मागे अधीरा असते. तर आज असं झालेलं आहे की आज अधीरा गेलेली आहे पिकनिकला. तर आज ती पिकनिकला गेली, म्हणजे त्यांच्या स्कूलमध्ये पिकनिक त्यांनी अरेंज केली होती, म्हणून आज ती पिकनिकला गेलेली आहे. आणि ऑलमोस्ट म्हणजे अधीरा आता नेक्स्ट मंथमध्ये नोव्हेंबरमध्ये ती 6 इयर्सची होऊन जाईल. सो पूर्ण 6 इयरमध्ये हा आम्हाला फर्स्ट टाईम असा चान्स मिळाला की आम्ही दोघंजणं कुठेतरी बाहेर जाऊ. ऑलवेज म्हणजे आता आमची मुलगी आहे तर नेहमी आम्ही सोबतच जातो आणि आम्ही दोघंच जण राहतो एव्हरी टाईम. तर असं कधीच पॉसिबल नाही राहत की मी तिला तिथे कुठेतरी सोडून देईल आणि मग आम्ही कुठेतरी बाहेर जाऊ. नॉट इवन म्हणजे मूवी जरी जाऊ तर आम्ही सोबतच जातो. सो मलाही अशी सवय नाही आहे की तिच्याशिवाय बाहेर कुठे जायची. बट हा जो चान्स आहे हा एकदम पहिल्यांदा चान्स आम्हाला मिळालेला आहे. सो मग मी म्हटलं चला म्हणजे संधीचं सोनं करूया. सो आज आम्ही चाललेलो आहे, कुठे चाललो आपण? फिल्म सिटी. राहुल मला फिल्म सिटी बघायला घेऊन जात आहे. म्हणजे मी एक बघितलं होतं, म्हणजे मला जायचं होतं बट आम्हाला चान्स नाही आला. म्हणजे जायचं तर असते बट आमचे टायमिंग्स कधी मॅनेज होते नाही होत. राहुलचं ऑफिस राहते, विकेंड म्हणजे कोणते सणवार राहते त्याच्यातच आमचे पूर्ण टायमिंग्स चालले जाते. सो तो जो वेळ आहे तो जुळत नव्हता. बट आज मग असं जर सोबत फिरायलाही जायचं म्हटलं तरी हार्डली नाही तर 2 नाही तर 3च गोष्टी असते. एक तर आपण कोणती मूवी डेटवर जाऊ शकतो. मूवी तर आम्ही खूपदा जातो बघायला, तर मला ते काही नवीन वाटत नाही. त्याच्यानंतर कॅफेज असते, कॅफेमध्ये हार्डली 2 नाही तर 3 तास. मग त्याच्यानंतर असा विचार केला की म्हणजे एवढ्या वेळेची आम्हाला लिटरली सवय नाही. अधीरा फक्त 3 तासाची अधीराची स्कूल असते. तर काय प्लॅन करावा हा प्लॅन आम्हाला बिलकुलच समजत नव्हता. तर मग मला एकदम आठवलं, म्हणजे मला नाही राहुलला एकदम आठवलं की आम्ही फिल्म सिटी जायचा विचार करत होतो. सो आज आहे सॅटर्डे आणि येस आज सॅटर्डे आहे आणि आज लकीली राहुलला सुट्टी आहे. अधीराची जी ओरिजिनल ट्रिप जी होती ना ती ट्यूसडेला होती, बट ती पोस्टपोन झाली सॅटर्डेला. जर ती ट्यूसडेला असती तर आम्हाला नसतंच जायला मिळालं बाहेर. सो लकीली आजचा जो दिवस आहे तोही चांगला होता. राहुललाही सुट्टी आहे आणि अधीरा पण पिकनिकला गेली आहे. ती तिचं एन्जॉय करेल तिच्या फ्रेंडसोबत आणि आम्ही आमचं एन्जॉय करू. सो लेट्स सी आज आमचा जो पूर्ण दिवस आहे तो कसा राहील. सो सी यू देअर. जायचं म्हटलं तर हे जे ट्रॅफिक आहे ना याच्यामुळेच आम्हाला इतका लेट होतं. म्हणजे आता पोहोचता आय डोंट नो किती वेळ होईल. म्हणूनच कुठे लॉंग असा प्लॅन करता येत नाही, कारण मुंबईचं ट्रॅफिक म्हणजे इतकं जास्ती म्हणजे एक फक्त 2 नाही तर 3 किलोमीटरच क्रॉस करायला एवढा वेळ लागून जाते. म्हणजे कधी कधी ते 1 तास लागते फक्त आम्हाला आमच्या घराजवळ. सो म्हणून लॉंग कोणता प्लॅन करताच येत नाही, कारण डेडलाईन्स असतात एवढ्या वेळेत घरी वापस यायचं आहे. आणि आम्ही पोहोचलेलो आहो फिल्म सिटी. इथे तुम्ही ऑनलाईन पण बुकिंग करू शकता, ऑफलाईन पण करू शकता. 1100 रुपीज इथली तिकीट आहे. आणि ही जी बस दिसत आहे हा ओनली 1 वे आहे फिल्म सिटीमध्ये एंटर करायचा. तुम्ही या बसनीच फिल्म सिटी बघू शकता. सो पुन्हा फिल्म सिटी फिरायला 3 अवर्सचा पूर्ण टूर आहे आणि तिथे नंबर लावावं लागते. सो आता 11:15 वाजलेले आहे. आम्हाला 1 वाजताची बुकिंग मिळालेली आहे. सो आम्ही 1 वाजता तिथे जाऊ आणि पूर्ण फिल्म सिटी फिरायला 3 तास लागतात. आता म्हणजे आमचं एक फर्स्ट टाईमच आहे. आता बघू आतमध्ये काय काय मिळते आम्हाला बघायला. सो लेट्स सी. फिल्म सिटीच्या आतमध्ये पण रेस्टॉरंट आहे, बट आम्हाला असं वाटते की ते आतमध्ये आहे फिल्म सिटीच्या तर मे बी कॉस्टली असेल. तर आमच्याकडे 1 तास आहे म्हणून म्हटलं इथून थोडंसं काहीतरी खाऊन जाऊ, म्हणजे आमच्याजवळ 3 आवर्स फिरायची एनर्जी राहील. सो लेट्स सी. आणि ना फिल्म सिटीच्या बाहेर रेस्टॉरंट्स आहेच नाही. म्हणजे इथे फक्त म्हणजे आता आम्ही सर्च केलं ना बिलकुल इथे रेस्टॉरंट्स दिसतच नाही आहे. आम्हाला इथे डॉमिनोज दिसलं तर म्हटलं चला थोडंसं काहीतरी खाऊन घ्या, चीट डे. तर आता आम्ही डॉमिनोजमध्ये जाऊ, थोडं काही खाऊ, मग आम्हाला 1 वाजतापर्यंत पोहोचायचं आहे. इथे फक्त बाहेरूनच आम्हाला डॉमिनोज दिसलं तर आम्हाला वाटलं आम्ही जाऊन खाऊ शकू, बट इथे आल्यानंतर आम्हाला कळलं की इथे टेक अवे आहे. म्हणून मग आम्ही आमचं ऑर्डर दिला आणि ऑर्डर घेऊन आता आम्ही जाऊ.
गाडीत खाण्याचे बॉक्स. तिथे गेल्यानंतर आम्हाला माहीत पडलं टेक अवे आहे. आणि मग कार असण्याचे बेनिफिट म्हणजे गाडीत येण्याचे. नाहीतर एक वेळा असं झालं होतं की आम्ही 2 व्हीलरने गेलो होतो, मग आम्हाला तिथे गेल्यानंतर टेक अवे, आणि अशा वेळेस भूक खूप जास्ती लागून जाते. तर मग दुसऱ्या कुठे जाऊन शोधा, रेस्टॉरंट शोधा, चांगलं फूड शोधा, असं करण्यात पूर्ण भूक चालली जाते. मग जर समजा असं काही असलं तर बसून खाण्यासाठी तर किती बेस्ट ऑप्शन असतो. तर म्हणून दिस इज द बेस्ट ऑप्शन येवं. म्हणजे नाही तर आम्ही आधी प्लॅन केला होता की आम्ही याने येणार होतो, आपला मेट्रोने येणार होतो आम्ही, पण आम्ही वेळेवर प्लॅन चेंज केला कारण आज थोडं ट्रॅफिक कमी दिसलं आम्हाला, म्हणून आम्ही आज कारने आलो. आणि म्हणजे इट्स वर्थ कारने आलो तर. सो लेट्स एन्जॉय अवर पिझ्झा. आणि आता मी तुम्हाला डिरेक्ट दाखवेल आम्ही फिल्म सिटी पोहोचल्यावर, कारण आता फक्त अर्धा तास उरलेला आहे. आम्ही आमचा पिझ्झा फिनिश करून आम्ही फिल्म सिटी बघायला जाऊ. सो सी यू देअर. ही बस आता आम्हाला फिल्म सिटीचा पूर्ण टूर करवणार आहे. आणि इथे जे आहे ना ते ऑलरेडी तुमच्या नावावाईज तुम्हाला तिथे बसावं लागते. आपण आपल्या मनाने कोणत्याही सीटवर जाऊन नाही बसू शकतो. या बसमध्ये तुम्हाला एक टूर गाईड पण मिळतो, तो तुम्हाला एकदम प्रॉपर गाईड करतो. आणि तुम्ही हे जे बघत आहे ना, कोणत्याही जंगलची जी शूटिंग आहे, काही आहे रात्रीची जी शूटिंग आहे, जे डरावणे सीन्स शूट होतात ते इथेच होतात. आणि हा आहे बिग बॉसचा सेट. आणि हा जो रस्ता आहे ना, तुम्ही CID झालं असेल, क्राईम पेट्रोल झालं असेल, तिथे जर बघत असाल तो हाच रोड आहे. आणि लकीली आम्हाला एक लाईव्ह शूटिंग बघायला मिळाली. आणि तिथे एक चुडेलवाली शूटिंग सुरू होती, म्हणजे ती झाडावर चढत आहे अशी शूट इथे सुरू होता. बट लाईव्ह शूट सुरू असलं तर आपल्याला गाडीच्या खाली उतरता नाही, तुम्हाला गाडीतूनच बघावं लागते. आणि आम्ही पोहोचलेलो आहे मोस्ट फेमस टेम्पल. एव्हरी मूवीज, एव्हरी सिरियलमध्ये. आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्ही कोणत्या सिरियलमध्ये बघितलेला आहे. आणि हा आहे मोस्ट पॉप्युलर TV शो तारक मेहता का उल्टा चष्माचा हा आहे सेट. Right inside, first Gada Electronics. Right inside. दिखाई दिया? Okay, right inside, same. Entrance gate, सोडा शॉप का दुकान जो वहाँ पर है, अरुण जनरल स्टोर. गड़ा इलेक्ट्रॉनिक्स के अपोजिट में उन्होंने शॉपिंग सेंटर मॉल बनवाया है. चंपक चाचा जिथे रोज मॉर्निंग वॉकला जातात, तिथल्या ज्या सोसायटीच्या ज्या लेडीज आहे तिथे जे एंट्रन्स दाखवते, त्या वॉक वगैरे करतात, ते हेच गार्डन आहे. इथेच सगळ्या शूट केलेले आहे. मुलंही जे तिथले खेळतात क्रिकेट वगैरे ते सगळं आहे. आणि हे बघितलं असेल, हे आहे गोयनका हाऊस. आणि जर समजा तुम्ही घायल बघितलेला आहे, दामिनी मूवी बघितलेली आहे, सगळ्याच्यातलं जो तारीख दिली जाते तो हाच कोट आहे. आणि याच्यानंतर आम्ही पोहोचलो पार्कमध्ये, मुंबई सिटी फिल्म पार्कमध्ये. हा यांनी डिझाईन केलेला आहे. सो त्याच्या आतमध्ये नवीन वेगळे सेट्स आहे. आणि इथे अजून खूप सगळ्या गोष्टी आहे. बट तिथे बर्थडे पार्टीचं जे डेकोरेशन आहे ते सुरू होतं, म्हणून त्यांनी काही जे सेट्स आहे ते हटवलेले होते. म्हणजे लाईक इथे जे मूवीजमध्ये जे फेमस कॅरेक्टर्स आहेत त्यांचे कपडे वगैरे लावलेले आहे. तुम्ही कोणताही एक क्लोथ ट्राय करू शकता. प्लस तिथे वॅक्स म्युझियम पण आहे. म्युझियम म्हणजे तिथे असं आहे की KBCचा जो सेट आहे, KBCचा सेट झाला, आपला जादूवाला जो आहे ते वगैरे, तिथे स्टॅच्यूज वगैरे तिथे आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेस इथे आलो, इथे तुम्हाला फिल्म सिटीची जी रियालिटी आहे, शूट्स वगैरे कसे होतात, या सगळ्या गोष्टी इथे दाखवलेल्या आहे. हा जो आहे हा पुष्पाचा शूट आहे. मी तुम्हाला समोर एक व्हिडिओ दाखवेल. त्यांनी एक आमच्यासमोर लाईव्ह एक व्हिडिओ शूट केला आणि त्याचा जो आफ्टर एडिटेड जो इफेक्ट आहे तो इथे दाखवलेला आहे. एकदम प्रॉपर सगळं त्यांनी एकदम प्रॉपर एक्सप्लेन केलेला आहे. सो मस्ट वॉच. एक आपको जगह नहीं छोड़ती, मैंने बोला था.
थँक्यू सो मच जोरदार चांगली editing केली. आता जी तुम्ही प्रिव्हियस बघितली ती रॉ क्लिप होती, ठीक आहे. आणि आता जी तुम्ही बघाल ही पूर्णपणे एडिटेड आहे. एडिट करून ते कसं दाखवतात टी व्हीवर हे पूर्ण ॲक्च्युअलमध्ये इथे समजवलेलं आहे. आणि मी पूर्णची पूर्ण क्लिप अटॅच करू शकत होती, बट ॲक्च्युअलमध्ये असं आहे की मागे सिंघमचं पूर्ण म्युझिक सुरू होतं आणि त्यांनी कॉपीराईट इश्यू नक्की येणार, म्हणून मी जस्ट व्हॉइस ओव्हर देत आहे. बट एडिटिंग तुम्ही बघू शकतात ना किती नेक्स्ट लेवल एडिटिंग आहे. म्हणून मूवीज रिलीज व्हायला 2-2 इयर त्याच्यासाठीच लागतात, कारण एडिटिंग खूप नेक्स्ट लेवल असते. आणि नेक्स्ट आम्ही इथे आलो होतं बॉलिवूड पार्कमध्ये. इथे वेगळे वेगळे ॲक्टिंग स्किल्स आपल्याला दाखवल्या जाते. म्हणजे त्यांचा जो तुम्ही डान्स बघितलेला असेल किती नेक्स्ट लेवल आहे ना. म्हणजे खूप म्हणजे ॲक्च्युअलमध्ये खूप टॅलेंटेड. ते सांगतात ना की म्हणजे कधी कधी स्टंट करताना स्टंट मास्टरला म्हणजे इजा पण होते किंवा त्यांना कधी कधी कोणाकोणाचा जीव पण जाते. तर तुम्ही हे बघू शकता म्हणजे किती जीवाशी खेळतात ते लोक. आणि इथे त्यांनी वेगळे वेगळे म्हणजे को स्टार झाले किंवा ज्युनियर आर्टिस्ट झाले, ते सगळे इथे येऊन त्यांनी डान्स वगैरे करून दाखवले. याच्यानंतर जो नेक्स्ट आहे म्हणजे त्याच्यात त्यांनी पूर्ण म्हणजे एकदम ॲक्च्युअल आवाज मेरे सामने आ जाए, अगर मैंने चुन के निकाला तो प्रेम मत मरेगा. विनोद खन्ना, क्या बात है, अक्षय खन्ना के पापा. बहुत सारी इथे तुम्हाला वेगळ्या वेगळ्या ज्युनियर आर्टिस्टच्या पण परफॉर्मन्स बघायला मिळतात. आणि हे हुबहू गोविंदा आहे ना ॲक्च्युअलमध्ये, म्हणजे कोणीही कन्फ्युज्ड होऊन जाईल. सो त्यांच्या ॲक्टिंग स्किल्सवरून तर तिथे त्यांनी जे गोविंदाचे जे फेमस मास्टरपीस सॉंग्स आहेत त्याच्यावर डान्स वगैरे करून दाखवला. कॉमेडियन्स पण येतात तिथे, त्यावेळेस जो अवेलेबल राहील तो येते. आणि हे जे सॉन्ग आहे त्यांनी मैं तो रस्ते से जा रहा था, बेलपुरी खा रहा था, त्याच्यावर त्यांनी आम्हाला म्हणजे खूप सुंदर डान्स करून दाखवला. म्हणजे असे वेगळे वेगळे आहे. आणि हा शो ऑलमोस्ट मला असं वाटते हा शो जो आहे ना 30 to 45 मिनिट्स चालला. कारण वेगळे वेगळे जे म्हणजे कोणी सॉंग्स सिंगर पण करून दाखवले, कॉमेडियन्स पण तिथे आले. मी सगळ्या गोष्टी तिथे शूट नाही केल्या, बट आउटस्टँडिंग. म्हणजे तुम्ही एक वेळा नक्की तिथे व्हिजिट करून या ज्या गोष्टी आहे या एन्जॉय करू शकता. आणि मग आम्हाला लास्टमध्ये त्यांच्यासोबत जे फोटो सेशन्स वगैरे आहे आपण त्यांच्यासोबत जाऊन फोटो वगैरे काढू शकतो. बट आम्हाला लेट होत होतं घरी यायला, कारण अदिराच्या यायचा वेळ झाला होता, म्हणून आम्ही जास्ती वेळ तिथे थांबू नाही शकलं. नाही तर मला गोविंदासोबत एक सेल्फी जरूर मिळालीच असती, कारण सगळ्यांनी घेतली. सो दिस वॉज अवर डे. आणि 3.5 तास म्हणजे 3 तास तर ओरिजिनली होते, बट आम्हाला 3.5 तास लागले तिथे सगळे शोज वगैरे बघायला. आणि म्हणजे बॉलिवूड थीम पार्क जरी म्हटलं तरी फक्त बाहेरून असे जे सेट्स आहे असेच बघायला मिळाले, आतमधलं काहीच बघायला नाही मिळालं. आणि मग त्यांनी जे स्वतःचे जे शोज अरेंज होते जे त्यांच्या पॅकेजमध्ये इन्क्लुडेड होतं तितक्याच सगळ्या गोष्टी आम्हाला एक्स्ट्रा बघायला मिळाल्या. असं काही होतं आजचा जो डे आहे. आणि ॲक्च्युअलमध्ये स्ट्रगल खूप आहे. म्हणजे जे पडद्यावर दिसते असं काहीच नाही आहे. म्हणजे मी लिटरली मला आमची सोसायटी जास्ती बेटर वाटली. हे इथला जो थीम पार्क आहे तो बघितल्यानंतर म्हणजे एकदम नॉर्मल असं काहीतरी, फक्त एक मोठी जागा आहे, त्याच्यात असे फक्त लिटरली टीनाचे असे पत्रे बनवलेले आहे. आणि त्याचं जे एंट्रन्स आहे म्हणजे ते लोक वेगळे असे छोटे शॉर्ट शूट करते आणि ते मर्ज करतात. सो ते तसंच आहे. बट त्याच्यातही मग मी म्हटलं म्हणजे इथे ॲक्टर्स लोक राहतात कसे, म्हणजे तितका वेळ शूट कसे करतात, कारण गरमही खूप होते आणि प्रत्येक ठिकाणी AC नाही आहे. सो म्हणूनच त्यांच्या वॅनिटी व्हॅन्स इतक्या लक्झरी असतात, ते त्यांच्यासाठीच असते म्हणून. सो दिस इज अवर डे. अँड आजचा जो थीम पार्क होता म्हणजे मी वर्थ नाही म्हणू शकत, कारण आम्ही बघायला सेट्स वगैरे गेलो होतो, बट आम्हाला ते असं बाहेरूनच बघायला मिळालं. आणि मग जर तुम्हाला जायचं असेल तर तुमची ओळखी असेल, काही असेल, कोणी ॲक्ट्रेस तुम्हाला ओळखत असेल तर तुम्ही त्यांच्यासोबत जाऊ शकता आतमधल्या गोष्टी बघायला. म्हणजे गोकुलधाम वगैरे आम्ही जे बघितलं फक्त
बाहेरूनच त्यांनी आम्हाला दाखवलं, टूर करवला. म्हणजे जशी जंगल सफारी आपण करायला जातो आपल्याला सगळे प्राणी ते गाडीतूनच दाखवतात. सो सेम हिअर आम्हाला सगळे जे सेट्स आहे, बिग बॉसचा सेट बघितला आम्ही, 2-3 सिरियल्स होत्या. त्या सिरियल्स मी जास्ती बघत नाही तर म्हणून मला त्यांचे नाव माहीत नाही. मूवीजचे जे सेट आहे तेही होते, तारक मेहताचा जो सेट होता तोही होता. सगळं आम्ही बाहेरूनच बघितलं. इनसाईड आम्हाला काहीच बघायला नाही मिळालं. बट ठीक आहे, वर्थ इट. तुम्ही एक वेळा व्हिजिट करू शकता. एक वेळा व्हिजिट केल्यानंतर तुम्ही दुसऱ्यांदा जाणार नाही. सो हा माझा एक्सपिरियन्स होता. सी यू इन नेक्स्ट व्लॉग.